मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या संपूर्ण पावसाच्या स्थितीवर लक्ष ठेवून आहेत। मुख्यमंत्र्यांनी मंत्रालयात जाऊन आढावा घेतलाय। राज्यातील पूरग्रस्त भागाचा फडणवीसांकडून आढावा घेण्यात आलाय। विविध जिल्हाधिकाऱ्यांसोबत फडणवीसांनी संवाद देखील साधलाय। विविध भागांमध्ये पुन्हा अतिवृष्टी होण्याचे त्या ठिकाणी चान्सेस आहेत। विशेषतः जवळपास 15-16 जिल्हे असे आहेत की त्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट आहे आणि काही जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट आहे आणि म्हणून अशा सगळ्या जिल्ह्यांमध्ये पुढची देखील व्यवस्था जी आहे ती योग्य प्रकारे व्हावी या दृष्टीने आपला प्रयत्न चाललेला आहे। कोकण विभाग जो आहे या कोकण विभागामध्ये जास्तीत जास्त रेड अलर्ट आपल्याला पाहायला मिळतोय। विशेषतः आता जगबुडी असेल, आंबा असेल, कुंडलिका असेल यांनी इशारा पातळीपर्यंत आता हे पोहोचलेले आहेत। त्यामुळे त्या ठिकाणी आपण अधिक लक्ष देतोय। मागच्या काही वर्षांपासून वशिष्ठीमुळे चिपळूणमध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला माहिती आहे पूर येतो, तर वशिष्ठीच्याही पातळीवर त्या ठिकाणी नजर ठेवलेली आहे आणि आवश्यकता पडली तर ज्या काही उपाययोजना करायच्या आहेत त्याचं प्लॅनिंग देखील करायला आपण सांगितलेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।